आता फेक नरेटिव्ह फॅक्टरीमध्ये मार्कडवली जोडलं आणि काय काय त्या ठिकाणी हे चालले ते मला खरं सांगतो मी बाकी कोणाचं मला आश्चर्य नाही वाटलं. मी तुम्हाला माननीय पवार साहेबांचं मला आश्चर्य वाटलं, फक्त पवार साहेबांचं. कारण हा देशातला एक अतिशय बॅलन्स नेता आहे. बघा यापूर्वी नाना तुमच्या पक्षाने अनेक वेळा ईव्हीएमचा मुद्दा मांडला, पवार साहेबांनी कधी मांडला? कधीच नाही. हारले तरी जिंकले तरी. यावेळी मात्र पहिल्यांदा पवार साहेबांनी एक नवीनच लॉजिक आणलं. म्हणाले ईव्हीएमचं सेटिंग असं झालं आहे की छोटी राज्य आम्ही जिंकतो, मोठी राज्य हे जिंकतात. कर्नाटक छोटं राज्य आहे, बंगाल छोटं राज्य आहे, ते जाऊ द्या. पण नाही ते तर जाऊ द्या. आता ते हे एकटे पडले आता त्याच्यामध्ये. कारण परवा जम्मू काश्मीरमध्ये तिथले जे मुख्यमंत्री आहेत उमर अब्दुल्ला यांनी सांगितलं हे ईव्हीएमवर बोलणं सोडून द्या. हे त्यांना सांगितलं, सल्ला दिला. ममता दीदींनी पण सल्ला दिला. या ठिकाणी खरं म्हणजे आपण जर बघितलं तर तिथले जे उमेदवार तुमचे होते निवडून आलेले उत्तम जानकर, त्यांना 843 मतं आहेत. राम सातपुतेंना 1003 मतं आहेत मार्कडवाडीमध्ये. त्याच मार्कडवाडीमध्ये 2014ची निवडणूक जर बघितली, विजयसिंह मोहिते पाटील साहेबांना 533 मतं आहेत आणि सदाभाऊ खोतांना 664 मतं आहेत. लोकसभेची 664 मतं आहेत. त्यानंतर पुन्हा जशी विधानसभा झाली, विधानसभेतली मतं बदललेली आहेत. हनुमंत डोळसला 294 आहेत, अनंत खंडागळेला 969 आहेत. 2019ची निवडणूक तुम्ही बघा, लोकसभेची रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना 956 मतं आहेत मार्कडवाडीमध्ये आणि संजय मामा शिंदेंना 395 मतं आहेत राष्ट्रवादी काँग्रेसची. आता सगळीच आकडेवारी माझ्यापर्यंत आहे, पण या ठिकाणी एक राम सातपुते सारखा सर्वसाधारण घरचा कार्यकर्ता 5 वर्ष राब राबतो आणि एकट्या मार्कडवाडीमध्ये 22 कोटी रुपयाची कामं करतो. 22 कोटी रुपयाची. आणि त्याला जास्त मतं मिळाल्यानंतर त्या ठिकाणी लोकांना जाऊन धमकवता तुम्ही. ही धमकी होती लोकांना. त्याची ऑडिओ रेकॉर्डिंग आहेत की आपल्याला इथे वोटिंग घ्यायचं बॅलेटचं आणि बॅलेटच्या वोटिंगमध्ये मत कोणाला मिळालं पाहिजे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीला. ही कोणची पद्धत आहे? ही कोणची लोकशाही आहे? की लोकशाहीमध्ये अशा प्रकारे लोकांना धमकवायचं. म्हणजे एखाद्या गावामध्ये मला मतं मिळाले नाही की त्या ठिकाणी जाऊन दादागिरी करायची. दादागिरी खपवून नाही घेतली जाणार लोकशाहीमध्ये. खरं म्हणजे ईव्हीएमच्या संदर्भात या ठिकाणी शंका घेतल्या. पहिल्यांदा तर हे लक्षात ठेवा, या देशामध्ये 2012 पर्यंतच ईव्हीएम होतं. 2012 नंतर ईव्हीएम नाही आहे. 2012 नंतर व्हीव्हीपॅट आहे. आणि ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मधला महत्वाचा फरक काय आहे? व्हीव्हीपॅट म्हणजे बॅलेट पेपरवरचं मतदान आहे. आपण प्रत्येक जण मतदानाला जातो, आपण बटन दाबतो. ती बटन दाबल्यानंतर कोणाला मत मिळालेलं आहे त्याचा चिन्ह आपल्याला दिसतं. ते चिन्ह खाली जातं, ते बॅलेट बॉक्समध्ये जातं. पहिल्यांदा तर आपल्याला ते घेऊन बॅलेट बॉक्समध्ये टाकावं लागायचं. ते ऑटोमॅटिक झालं. ते बॅलेट बॉक्समध्ये जातं आणि ईव्हीएमच्या गिनतीनंतर रॅन्डमली व्हीव्हीपॅटची पण गिनती केली जाते आणि हे 2 जुळलं तरच निकाल जाहीर केला जातो. त्यामुळे आता केवळ ईव्हीएम नाही आहे, बॅलेट पेपरवरचं हे व्हीव्हीपॅट आहे. व्हीव्हीपॅटवर आपण त्या ठिकाणी निवडणूक करतोय. त्यामुळे जे ईव्हीएम चाललेलं आहे ना, ईव्हीएमचा अर्थ एवढाच आहे, एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र, जे महाराष्ट्राने आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे.